गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय काय शिकलो. पहिल्या फॉर्म्युल्यावरील प्रॉब्लेम शिकलो, जे की 1/f(d, d' इंटू e to the power ax plus by which is equal to 1/f(a, b इंटू e to the power ax plus by. हा झाला पहिला फॉर्म्युला. याच्यावरील प्रॉब्लेम, याच्यावरील एक्सरसाइज सोडवलेली आहे. सोबतच दुसरा फॉर्म्युला 1/f(d², d, d' चा वर्ग इंटू साइन ax प्लस by असेल किंवा कॉस ax प्लस by असेल, विच इज इक्वल टू 1/f(-a) चा वर्ग, मायनस a इंटू बी, मायनस बी चा वर्ग इंटू साइन इन ब्रॅकेट ax प्लस by किंवा कॉस ax प्लस by. या दोन फॉर्म्युल्यावर आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. आता मात्र या एक्सरसाइज मध्ये दोन्ही फॉर्म्युल्यावर डिफेंड काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा फॉर्म्युला नंबर 2 वर आणि सहावा जो आहे तो फॉर्म्युला नंबर 1 ॲज वेल ॲज नंबर 2 वर आहे. तर मित्रहो, पहिला एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. सॉल्व. काय आहे पहिला एक्झाम्पल? डेल्टा 2z अपॉन डेल्टा x² माइनस 2 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y² विच इज इक्वल टू साइन x. आपली ही एक्सरसाइज 9.10 ऑन पेज नंबर 616 वरची चालू आहे, सुरू आहे. आणि सोबतच आपला जो लेक्चर नंबर आहे तो 31 आहे, सॉरी 37 आहे. सोल्युशन मध्ये द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा x² माइनस 2 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y² विच इज इक्वल टू साइन x. याचा अर्थ काय झाला हो? a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत 0 आहे. दिस इक्वेशन कॅन बी रिटन इन सिंबॉलिक फॉर्म ॲज d² माइनस 2d d' प्लस d' चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to sin x, or f(d, d' into z which is equal to sin x, where f(d, d' which is equal to d² minus 2d d' plus d' चा वर्ग हे आहे f(d, d'. याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला सहज लिहिता येते. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m² minus 2m plus 1 which is equal to 0. ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला d is equal to m ठेवावं लागते आणि d' is equal to 1 ठेवावं लागते. मग मित्रहो, याचे फॅक्टर्स पाडायचे आहे आणि योगायोगानं m-1 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. m-1 चा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे m is equal to m1 is equal to m2 is equal to 1 आलं. रिपीटेड रूट्स मिळाले. रिपीटेड रूट साठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस x प्लस x इंटू f2 ऑफ y प्लस x. हे मिळालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/f(d, d' इंटू साइन x. परंतु f(d, d' ची व्हॅल्यू आहे विच इज इक्वल टू 1/d चा वर्ग मायनस 2d d' प्लस d' चा वर्ग. मग आता d चा वर्ग म्हणजे -1 चा वर्ग ठेवावा लागेल. d d' म्हणजे -1 इंटू 0 ठेवावं लागेल आणि d' चा वर्ग म्हणजे 0 चा वर्ग ठेवावा लागेल. सो विच इज इक्वल टू 1/-1 चा वर्ग मायनस 2 इंटू -1 इंटू 0 प्लस 0 चा वर्ग इंटू साइन x. आणि अशा तऱ्हेनं 1/-1 व्हॅल्यू आपल्याला मिळते विच इज इक्वल टू मायनस साइन x. पर्टिक्युलर इंटेग्रल इज मायनस साइन x आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. काय आलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन? z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x प्लस
x इंटू f2 ऑफ y प्लस एक्स आणि पर्टिक्युलर इंटेग्रल आहे मायनस साइन एक्स वेअर f1 कॉमा f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, एक एक्झाम्पल आपला झाला. दुसरा एक्झाम्पल बघू. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज 2d चा वर्ग मायनस 5dd डॅश प्लस 2d डॅश चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 5 साइन इन ब्रॅकेट 2x प्लस y where or f of d comma d dash into z which is equal to 5 in bracket 5 into sin 2x plus y where f of d comma d dash is equal to 2d चा वर्ग minus 5 d dash plus 2 d dash चा वर्ग. so which is equal to काय करता येईल आता आपल्याला याचं ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करता येईल. Hence its auxiliary equation is 2m चा वर्ग minus 5m plus 2 which is equal to 0. तर मित्र हो, याचे फॅक्टर पाडण्यासाठी आता पहिल्या 2m चा वर्ग minus 5m plus 2 मध्ये minus 5m जे आहे त्याची ऍडजस्टमेंट करावं लागेल minus 4m minus m आणि पहिल्या दोन टर्म मधून 2m कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेटमध्ये m मायनस 2 राहते आणि दुसऱ्या दोन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये m मायनस 2 राहते. पुन्हा m मायनस 2 कॉमन काढल्यानंतर 2m मायनस 1 इंटू m मायनस 2 विच इज इक्वल टू 0 आणि अशा तऱ्हेनं m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 2 मिळालं आणि m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1/2 मिळालं. Hence the complementary function is f1 of y plus 2x plus f2 च्या ऐवजी आपण fच घेऊ सध्या y plus 1/2x मग ते दुसऱ्या टर्मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू which is equal to f1 of y plus 2x plus f of 2y plus x divided by 2 which is equal to f1 of y plus 2x plus f2 of 2y plus x where f2 of 2y plus x which is equal to f of 2y plus x divided by 2. या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्मला तुम्ही काहीही ऍडजस्ट करू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालं. आता पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू कॅपिटल F ऑफ एक्स वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 2d चा वर्ग मायनस 5d डॅश प्लस 2d डॅश चा वर्ग इंटू 5 साइन 2x प्लस वाय. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट मायनस 2 चा वर्ग मायनस 5 इन ब्रॅकेट मायनस 2 इंटू 1 प्लस 2 इन ब्रॅकेट मायनस 1 चा वर्ग इंटू साइन 2x प्लस वाय. 5 आधीच लिहिलेला आहे. कोणता फॉर्म्युला वापरला हो आपण 1 अपॉन f ऑफ d स्क्वेअर कॉमा dd डॅश कॉमा d डॅश चा वर्ग इंटू साइन ax प्लस by विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ मायनस a चा वर्ग कॉमा मायनस a इंटू b कॉमा मायनस b चा वर्ग इंटू साइन ax प्लस by. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 8 प्लस 10 मायनस 2 इंटू 5 साइन 2x प्लस y. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 0 इंटू 5 साइन 2x प्लस y. काय झालं हो, हे तर मेथड फेल झाली. मग मेथड फेल झाल्यानंतर काय करावं लागते, दिस मेथड इज फेल. आणि हेन्स इफ द मेथड इज फेल देन डिफरन्शिएट डिनॉमिनेटर that is f of d comma d dash with respect to x with respect to d and multiplying the expression by x. मग ते करू आपण आता. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू x इंटू 1 अपॉन 4d मायनस 5d डॅश इंटू 5 साइन 2x प्लस y. हे कुठून मिळवलं आपण, ड्यू टू इक्वेशन 1. सो विच इज इक्वल टू x. आपल्याला आता इथं फॉर्म्युला वापरता येत नाही म्हणून रॅशनलाइज करू, d न मल्टिप्लाय करू, d न डिवाइड करू. सो विच इज इक्वल टू x इंटू d अपॉन 4d चा वर्ग मायनस 5d डॅश इंटू साइन 2x प्लस y. सो विच इज इक्वल टू
5x इंटू डी अपॉन 4 इन ब्रॅकेट -2 चा वर्ग -5 इन ब्रॅकेट -2 इंटू 1. सो विच इज इक्वल टू 5x इंटू डी अपॉन -16 प्लस 10 इंटू साइन 2x प्लस y, विच इज इक्वल टू -5/6x डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x प्लस y. काय येते हो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x प्लस y? cos 2x प्लस y इंटू 2. मग ते 2 6 सोबत कॅन्सल झाले आणि विच इज इक्वल टू -5/3x cos 2x प्लस y. हे मिळालं तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. सो z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस 2x प्लस f2 ऑफ 2y प्लस x मायनस 5/3 इंटू x cos ऑफ 2x प्लस y. हे झालं तुमचं कम्प्लीट सोल्युशन. याला जनरल सोल्युशन म्हणतात. आणि वेअर f1 ऑफ f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, हे आपला दुसरा एक्झाम्पल झाला आणि आज आपण या एक्झरसाइज मधले या 2 एक्झाम्पल झाल्याच्या नंतर इथं या लेक्चरसाठी थांबणार आहोत आणि पुढचे जे 4 एक्झाम्पल आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.